ठाकरेंना म्हणाले होते. फडणवीसांचं माहिती नाही काय बोलले, पण मी ठाकरेंच्याकडनं असं कधी ऐकलं नाही. त्या दोघांच्याची चर्चा काय मी कसं सांगू शकेल. मराठवाड्याचा विकास म्हणजे महाविकास आघाडीच्या काळातच रखडला असं पंतप्रधानांचं आजचं उद्गार आहे. मराठवाड्यामध्ये दुष्काळी पट्ट्यात खूप वेळेस फिरलेला तिथे प्रधानमंत्री 10 वर्ष प्रधानमंत्री आहेत, त्यांनी काय केलं ते सांगावं ना. जे सत्तेत नाही त्यांनी हे असं केलं सांगण्यात काय असं. त्यांच्या हातात राज्याची सत्ता आहे, त्यांच्या हातात देशाची सत्ता आहे. जसं ते अमित शहा म्हणतात की गेल्या 10 वर्षात शरद पवारांनी काय केलं ह्याचा हिशोब द्यावा. म्हणजे ते नेहमी सांगतात 14 ते 24. 14 ते 24मध्ये ते सत्तेवर आहेत, मी नाही आहे, मी अपोजिशनमध्ये आहे. आणि ते हिशोब मला वाटतात त्यांची जबाबदारी ते सांगत नाही. सध्या त्यांच्याकडून ठासून दावा केला जातोय की देशामध्ये 400 पार आणि राज्यात 45 पार. स्थिती काय दिसते तुम्हाला आता फिरायला लागल्यावर? ते बघूया आता काय होतं. खरं माझं हे जो ठासून दावा करतात तो थोडा कमी आहे. कारण एकंदर लोकसभेच्या सगळ्या जागा आम्ही जिंकू हे ते म्हणले असते ते अधिक योग्य दिसत असतं. तुमचे यापूर्वीचे अनेक भाग ते बऱ्यापैकी खरे ठरलेले आहेत. आपला काही असा आकडा महाविकास आघाडीचा काही अंदाज तर काय? आणि असं आम्ही अजून फॉर्म भरतो. इथं फॉर्म भरलं पाहिजे, इथं भरलं, अनेक ठिकाणी फॉर्म भरत आहेत. आज सांगता येणार नाही, पण मला लोकांचा ट्रेंड दिसतो. आत्ता जे सत्ताधारी आहेत त्यांच्याबद्दलची तीव्र नाराजी ती शेतकऱ्यांच्यामध्ये दिसते, ती तरुणांच्या दिसते, समाजाच्या लहान घटकांच्यामध्ये दिसते. आणि ते उद्या मतदानामध्ये रिफ्लेक्ट होईल असं दिसतं. म्हणजे काही ठिकाणी तीव्रता इतकी आहे की आता नागालँड नाही कोणतं राज्य तिथे काल मतदान झालं, त्याच्यात 6 जिल्ह्यामध्ये एकही मत लोकांनी दिले, एकही मत, अशी काल बातमी होती. आता हे लोक 6 डिस्ट्रिक्टमध्ये वोटिंगमध्ये लोकांनी बायकॉट टाकावा असे एखादी रूल घडली, त्याच्यामुळे काहीतरी कारण मिळायची असेल, त्या लोकांची काहीतरी नाराजी असेल. आज ते घडतंय असं वृत्त छापून येत आहे. आणि हे सत्य असेल तर नाराजी कोणत्या टोकापर्यंतची आहे हे स्पष्ट होतं. डीडी न्यूज ही सरकारी वाहिनी आहे. त्या डीडी न्यूजचा लोगो पूर्वी निळ्या आणि पांढऱ्या रंगाचा होता, तर तो आता पूर्ण भगव्या रंगाचा करण्यात. असं अनेक ठिकाणी वेगळं हे सहज बघायला मिळते. आणि प्रत्येक गोष्टीत सरकार कळत तो अँगल गरजेसोबत ठेवून काहीतरी सजेस्ट करायचा प्रयत्न करतात, यंत्रणेचा वापर करत असतात. आणि तो तुम्ही म्हणता ते न्यूज आहे या इतर ठिकाणी अनेक ठिकाणी. काही संस्था तुमच्या जन्माच्या अगोदर सुद्धा त्या प्रसिद्ध होत्या किंवा क्रियाशील होत्या, मात्र त्याचं श्रेय देखील आजही तुम्हाला दिलं जातं.